माझ्यामुळे तुमच्या मनात हर्षवर्धन यांची चुकीची कल्पना तयार झाली. तुम्ही नक्की बोलताय? कोणाच्या दबावाखाली बोलत नाही ना? नाही नाही साहेब, ह्या तर जयश्री आहेत. हर्षवर्धन यांच्या मिसेस आणि माझ्या नवऱ्याच्या मामे बहीण. आणि ही आमच्या घरातच राहतात. मी जयश्रीची आई म्हणजे भैया साहेबांची सासूबाई हो. पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. ती शीतलने तुमच्यासाठी पत्र लिहिलं होतं आणि घरातच विसरून आली म्हणून द्यायला आली मी. दर्ग दे त्यांना. अजिंक्य फौजी ना तो माझा भाचा. अहो अगदी लहानपणापासून मी त्याला मुलासारखंच वाढवलंय. ही त्याचीच बायको. नवरा इथं नाही ना त्याच्यामुळे अशी बैसटल्यासारखी वागती. शीतलताई, काय हे? तुम्ही असं का वागावं? साहेब माफ करा साहेब, माझ्याकडून लई मोठी चूक झाली. खरं तर माझीच मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. हर्षवर्धनचं यात काय बी चुकलं नव्हतं. तुम्ही माझ्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांना शिक्षा देऊ नका. तुम्ही असं करायला नको होतं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही केवढी मोठी चूक केली ते. तुमच्यामुळं आम्ही चांगल्या युवा नेतृत्वाला मुकलो. अहो आम्ही वाटेल तसं त्यांना बोललो. त्यांना पक्षातून काढून टाकलं केवळ तुमच्या सन्मानापोटी. आणि तुम्ही साहेब साहेब त्यांना काय बोलू नका. म्हणजे त्यांची काहीच चुकी नाही. खरं तर त्यावेळी परिस्थितीच अशी होती. त्याला त्या तरी काय करणार. आणि चुका कोणाकडनं होत नाहीत, सगळ्यांकडनं होतात. आम्ही माफ करून काय उपयोग? हो त्यांच्या गैरसमजुतीपायी तुमचं करिअर संपलं असतं. हो साहेब, करिअरचं काय पडलंय तवा. करिअर पेक्षा कुटुंब आपली माणसं महत्वाची. ही शिकवण आपल्या पक्षातूनच मला मिळाली. आणि आता कितीही झालं काहीही झालं तरी शीतल आमच्या कुटुंबाचा एक भागच आहेत ना. खरं तर माफी तुम्ही आमची नाही यांची मागितली पाहिजे. ए शीतल माग ग. सॉरी.
शीतल, यापुढे तुम्ही मात्र काळजी घ्या. एका फौजीची बायको म्हणून आम्ही अत्यंत सन्मानानं बघतो तुमच्याकडे. याची जाणीव तुम्हाला पण असली पाहिजे. तुम्ही सामाजिक भान राखून वागलं पाहिजे. तुमच्या अशा वर्तणुकीमुळं फौजींना देखील मान खाली घालावी लागली असेल. हर्षवर्धन, या या तुम्ही इकडे या. तर गावकऱ्यांनो, आज तुमच्या समोर जाहीरपणे मी हर्षवर्धन देशमुख यांची माफी मागत आहे. हो साहेब, काय कशाला उगाच नका आम्हाला. आमचं चुकलं. आम्ही इतरांपेक्षा आमच्या माणसावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. शहानिशा करायला हवी होती. हर्षवर्धन, आता आम्ही तुम्हाला सन्मानानं पुन्हा पक्षात येण्याची विनंती करतोय. अहो साहेब, काय बोलू मी, माझ्याकडे शब्दच नाहीत. थँक्यू सो मच. आणि आम्ही केलेल्या चुकीची भरपाई म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी आम्ही तुमची नियुक्ती करीत आहोत. बघितलंस का राहुल्या? अरे एकच साहेब, पाटील साहेब, पाटील साहेब, भैयासाहेब देशमुख तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. हो पाटील साहेब, तुम्ही मला परत एकदा पक्षात काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कायम तुमचं ऋणी राहील. पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच जोमात पक्षाचं काम करू. मी तुमच्या सगळ्यांसमक्ष सांगतो, यंदा विजय हा फक्त आपला आणि आपलाच असणार. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैयासाहेब देशमुखांचा विजय असो, भैयासाहेब देशमुखांचा विजय असो. भैया बस झालं भैया, नाचून नाचून पोटात दुखायला लागले. अहो टॅलेंट राव, पोटात तर विरोधकांच्या दुखणार आहे. नाच